इकडे बघायचं तिकडे बघायचं. सर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष हा आता सुरू होत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. काय नक्की आठवणी तुमच्या बाळासाहेब यांच्यासोबत आहे? पहिली भेट कधी झाली, कशी होती? बाळासाहेबांबरोबर मी जवळपास मला आठवतं आहे 10 वर्ष आम्ही सोबत होतो. मला त्यांना भेटण्याचा अवधी तसा कमी मिळाला, परंतु बऱ्याच वेगवेगळ्या अँगलने, कधी पत्रकार म्हणून, कधी संपादक म्हणून, कधी एक कार्यकर्ता म्हणून त्यांना भेटण्याचा योग आला. शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून सलग 2.5 वर्ष त्यांना मी भेटत राहिलो आणि असंख्य आठवणी आहेत. म्हणजे बाळासाहेब आजही आपल्या आजूबाजूला आहेत. आजही ते मातोश्रीमध्ये शिवसेना भवनमध्ये वावरतात. अशा हृदय आठवणी आमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत, तशाच त्या माझ्याही सोबत आहेत. बाळासाहेबांची पहिली भेट जेव्हा झाली होती त्यावेळेला मी एक पत्रकार होतो. नवाकाळ नावाचं दैनिक जे आहे त्याचं मी सगळं काम पाहायचो आणि त्यावेळेला मी एक मुलाखत दिवाकर रावते साहेबांची लिहिली होती. 95-96 च्या आसपासचा तो कालावधी असेल. नुकतीच शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रात आली होती आणि आम्ही सगळे पत्रकार वेळोवेळी त्यांना भेटायचो, ते पण भेटायचे. तर 96-97च्या दरम्यान दिवाकर रावते साहेबांचा इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत मी घेतली होती आणि दिवाकर रावते साहेबांनी तेव्हा थोडंसं नाराजीने असं म्हटलं होतं की मी आता रिटायर होतोय आणि मी सोलापूरमध्ये स्थायिक होतोय. तर त्यावेळेला तो नवाकाळमधला तो मुलाखतीचा लेख त्यांनी पाहिला आणि त्यांनी फोन केला मला आणि बोलवून घेतलं. तेव्हा मी थोडासा घाबरलो होतो. मी म्हटलं की मी येतो भेटायला तुम्हाला. तर म्हणजे माझ्याकडच्या लोकांची नाराजी जी आहे ती मला सांग, छापू नको डायरेक्ट, असं ते जुनी आठवण. म्हणजे त्यावेळेला बाळासाहेब फोनवर बोलायचे आणि खूप छान गप्पा पण मारायचे. असा पर्सनल असा त्यांचा रॅपो तेवढा आम्हाला नाही मिळू शकला, पण खूप जवळून काम केलं. ओळखायचे, म्हणजे नावाने ओळखायचे, विचारायचे. खूप साऱ्या आठवणी आहेत. विशेषतः मला आठवतंय की बाळासाहेबांचं शेवटचं भाषण जे होतं शिवतीर्थावरचं 2012 सालचं, त्यावेळेचं त्या भाषणाचं शूटिंग मातोश्रीमध्ये करण्याची संधी मला उद्धव साहेबांनी दिली होती. आणि त्यावेळेला बाळासाहेब, उद्धवसाहेब, आदित्यसाहेब, मी आणि आमचा महेश गुजर नावाचा कॅमेरामन, आम्ही एवढेच त्या मातोश्रीच्या त्यांच्या खोलीमध्ये होतो आणि रवी म्हात्रे आतमध्ये होते. आणि तो प्रसंग असा आहे की त्यावेळेला त्यांनी मला बोलवलं. आम्ही 12:30-1 वाजता तिकडे पोचलो आणि सगळा सेटअप वगैरे लावला. जसं सेटअप लावला तसा थोड्या वेळाने उद्धवसाहेब आले, आदित्यसाहेब आले आणि त्या आदित्यसाहेब आणि उद्धवसाहेब दोघांच्या हातामध्ये कॅमेरे होते. आणि उद्धवसाहेब मला सतत सांगत होते की हर्षल, थोडंसं आपल्याला साहेबांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने करायचं आहे, आपल्याला शांतपणे त्यांना सांगायचं आहे. तर मी खूप एक्साईट होतो. खूप मला आनंद झाला होता की बाळासाहेबांचं शूटिंग करण्याची संधी आपल्याला मिळते. आणि बाळासाहेब एकदम नेहमीप्रमाणे जसं रेग्युलर बोलतात, वागतात, तशाच पद्धतीने ते आले, बसले खुर्चीवर आणि मला म्हणाले, हां हर्षल, काय करायचं आहे? तर मी असा खूप एक्साईट होऊन मी असा कॅमेऱ्याच्या मागे बसलो होतो आणि मी जोरात ओरडलो, साहेब जय महाराष्ट्र. मी असं समजा की मी माँसाहेबांच्या पुतळ्याच्या इकडे बसलेलो आहे आणि तुम्ही शिवतीर्थावर आहात आणि लाखो जनसमुदाय तुम्हाला ऐकण्यासाठी उत्सुक आहे आणि तुम्ही आता आम्हाला मार्गदर्शन करणार आहात. असं करून मी एकदम एक्साईट होते. उद्धवसाहेब मॅडे असे बघायला लागले. तर मी थोडासा परत शांत झालो. पण ते सगळे उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब त्यांचे फोटो काढण्यात व्यस्त होते. मग त्यांचं ते भाषण आम्ही रेकॉर्ड केलं. ते रेकॉर्डिंग खूप छान झालं. मग जसं ते भाषण संपलं, रेकॉर्डिंग संपलं, तसं ते पुन्हा निघाले खोलीकडे जायला. तर मला बोलवून घेतलं. मला म्हणाले, हर्षल कसं झालं भाषण? तर मी म्हटलं, साहेब फार सुंदर झालं आणि खूप भावनिक झालं. तर तेव्हा ते म्हणाले होते की भावनाच महत्त्वाच्या असतात हर्षल, भावना जपा, भावना तुम्हाला माणसं मिळवून देतात. आणि त्यावेळेला त्यांनी तो संदेश दिला होता की महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला, हिंदू माणसांना, की तुमचे माझे संबंध खूप प्रेमाचे राहिले. जसं तुम्ही मला सांभाळलं तसं तुम्ही उद्धवना सांभाळा, आदित्यना सांभाळा, असा तो मेसेज त्यांनी दिला होता. म्हणजे असे खूप भावनिक आठवणी त्यांच्या आहेत.
त्यांच्यामुळेच आपण आज मराठी माणूस, विशेषतः हिंदू माणूस महाराष्ट्रात ताठमानेने जगू शकतो आहे. त्यांच्यामुळेच मराठी माणसाच्या पाठीचा कणा ताठ आहे. आजही बाळासाहेबांचं नाव जरी निघालं तरी मराठी माणसांचे, हिंदू माणसांचे जे कोणी वाईट चिंतणारे असतात त्यांना एक दहशत बसते की नाही, हा बाळासाहेब ठाकरेंचा माणूस आहे, हा उद्धव ठाकरेंचा माणूस आहे. त्याच्यामुळे ह्याच्याशी बोलताना ह्याच्याबद्दल काही आपण वाईट विचार मनात आणत असू तर तो टाळला पाहिजे. हीच बाळासाहेबांची ताकद आहे आणि ती अबाधित राहणार आहे. बाळासाहेब हे सर्वसामान्य माणसांचे हिरो आहेत आणि मला असं वाटतं की हिरो कधी आपल्यातनं निघून जात नाही. म्हणजे एक अगदी छोटं उदाहरण, काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये कार्टुनिस्ट एक आहेत, व्यंगचित्रकार संजय मिस्त्री, त्यांनी एक छान उदाहरण दिलं होतं. ते मला फार आवडलं. ते म्हणाले की बाळासाहेब हिरो आहेत आणि बाळासाहेब कधीही आपल्यातनं जाणार नाहीत, गेलेले नाहीत. जसं स्पायडरमॅन कधी जात नाही, गेला नाही, फॅन्टम आपल्यातनं कधी गेला नाही, हनुमान आपल्यातनं कधी गेला नाही, ते सतत आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे बाळासाहेब हे आपले हिरो आहेत आणि ते कायम आपल्यासोबत राहणार आहेत, पिढ्यानं पिढ्या आपल्यासोबत राहणार आहेत. तर हीच बाळासाहेबांची ताकद आहे असं मला वाटतं. तुम्ही कोणता गुण बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाहून किंवा त्यांच्या जवळून त्यांना कोणता गुण घेतला बाळासाहेब ठाकरे? बाळासाहेबांचा सगळ्यात मोठा गुण जो मला आवडला एक पत्रकार म्हणून किंवा एक संपादक म्हणून, तो म्हणजे भावना जपणं. आपण कोण आहोत, आपण कुठल्या पदावर आहोत, आपण किती मोठ्या पदावर आहोत किंवा आपण किती छोट्या पदावर आहोत, हे सगळं न पाहता प्रत्येक माणसाला भावना असते. ती भावना आपण जपली पाहिजे. माणूस कितीही मोठा झाला तरी तो त्या भावनेच्या एका ह्याच्यामध्ये असतो, चौकटीत असतो. ती भावना त्याच्यापासून दूर जात नाही. ती जर आपण जपली तर तो माणूस आपला होतो. बाळासाहेबांची सगळ्यात मोठी ताकद जर मला वाटतं ती होती की ते लोकांच्या भावना जपत असत आणि म्हणूनच लाखो करोडो, मी तर म्हणेन संपूर्ण देशातले, संपूर्ण जगातली माणसं आजही त्यांच्यावर जे प्रेम करतात ते त्याच्यासाठीच करतात. तो गुण मला फार आवडतो आणि मी स्वतः सुद्धा हा खूप छोटेखानी का होईना आपण प्रयत्न करत असतो की भावना जपाव्यात. त्याच्यातनंच माणसं जोडली जातात. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.